महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॉस्टेल, तर ज्याही विद्यार्थ्यांनी नॉन प्रोफेशनल कोर्स किंवा 11th ITI यासारख्या कोर्ससाठी समाज कल्याण वसतिगृहासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत, ते म्हणजे की तुमची लिस्ट कधी लागणार, लिस्ट कुठे चेक करायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपण बघणार आहे। तर जी नवीन साईट आलेली आहे बघू शकता तुम्ही, या साईटवर आपल्याला फॉर्म भरायला सांगण्यात आलेले होते। ही जी आहे ही नवीन साईट होती। या अगोदर ओल्ड साईटवर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही यावरती तुमचे जर फॉर्म भरलेले असेल तर फॉर्मची जी डेट आहे ही संपलेली आहे। आता विद्यार्थी वाट बघत आहेत, ते म्हणजे की विद्यार्थ्यांना जी लिस्ट असेल ती लिस्ट कधी लागणार आहे, ठीक आहे। कारण की 22 तारखेपर्यंत तुम्ही यामध्ये फॉर्म भरलेले असेल आणि त्यानंतर डेट वाढलेली नाही आहे। क्लिअर। आता प्रश्न आहे तुमचा की तो म्हणजे की पहिली लिस्ट, कारण की फर्स्ट लिस्ट लागायला पाहिजे होती। जो टाईम पिरियड आहे हा टाईम पिरियड जवळपास आता 8 दिवसाचा टाईम पिरियड संपलेला आहे, तरीसुद्धा लिस्टबद्दल अपडेट नाही आहे। तर आता पुढील प्रोसेस काय असेल बघा, संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या। जी लिस्ट आहे म्हणजे पहिली जी लिस्ट आहे ही ऑफलाईन लागणार आहे, कारण फॉर्म जरी ऑनलाईन भरलेले असेल तर लिस्ट ऑफलाईन लागेल आणि तुम्ही ज्या हॉस्टेलला फॉर्म भरलेला आहे त्याच हॉस्टेलला तुमची जी लिस्ट आहे त्यांच्या नोटीस बोर्डवर जाहीर केली जाणार आहे। ऑनलाईन लिस्ट लागणार नाही आहे। संपूर्ण जेवढी डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टला जेवढी हॉस्टेल असेल, तालुक्याला हॉस्टेल असेल, तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत असेल की लिस्ट ही ऑनलाईन येणार, तर ऑनलाईन लिस्ट येणार नाही आहे आणि अजूनपर्यंत लिस्ट जाहीर झालेल्या नाही आहे। आम्ही आमच्या आजूबाजूला जेही समाज कल्याण ऑफिस आहे त्यांना विचारलेलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की येत्या आठवड्यामध्ये ज्या लिस्ट आहे ह्या जाहीर केल्या जाणार, म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा 5 तारखेपर्यंत लिस्ट म्हणजे पहिली लिस्ट येऊ शकते आणि बाकी जिल्ह्याची सुद्धा सेम कंडिशन असू शकते। तरीसुद्धा तुम्ही एकदा तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा आणि बघू शकता। यावर समजा आता एक हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे आपण संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, कारण वसतिगृहाला ॲडमिशन घेत आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांची जी कंडिशन आहे ही मिडल असू शकते आणि त्यांना वसतिगृहाची माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। आपण लास्ट इयरला सुद्धा हाच फंडा यूज केलेला होता आणि यावर्षी सुद्धा आपण हाच फंडा यूज करणार आहे। बघा काय होणार आहे, तुमच्या लिस्ट तुमच्या ऑफिसला म्हणजे तुम्ही ज्या वसतिगृहाला फॉर्म भरलेला आहे त्या वसतिगृहाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ती लिस्ट फक्त तुम्हीच बघू शकता, ठीक आहे। आता समजा काही विद्यार्थी बघतील, परंतु काही विद्यार्थी जर दूर असेल, जसं की पुणे सिटीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने हॉस्टेलला फॉर्म भरला आणि तो विद्यार्थी जर तिथून 20 ते 30 किलोमीटर असेल तर त्या विद्यार्थ्याला वारंवार त्या हॉस्टेलला यावं लागेल आणि इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल। त्यापेक्षा आपण काय यूज करतो बघा, तुम्हाला जर लिस्ट मिळाली, समजा एखादा विद्यार्थी आहे की ज्याला हॉस्टेलला गेला आणि लिस्ट लागलेली आहे आणि ती लिस्ट त्याला दिसलेली आहे किंवा फोटो काढले समजा त्या विद्यार्थ्याने, तर तो विद्यार्थी आपल्याला या ईमेल ID ती लिस्ट सेंड करू शकतात। लिस्ट आपल्याला आली की संपूर्ण विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलवर कनेक्ट आहे, बरोबर आहे। टेलिग्राम चॅनलवर आपण ती जी PDF आहे किंवा फोटो आहे हे आपण त्यावरती टाकू, जेणेकरून जेवढे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना त्या लिस्टचा फायदा होणार। म्हणजे जर पुण्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या लिस्टमध्ये, अमरावतीवाल्यांना अमरावतीच्या, अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील जेवढे विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत असेल, तुम्ही जर लास्ट इयरला जरी आपले व्हिडिओ बघितले असेल तर आपण हेच केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलेला आहे की जी लिस्ट आहे, मी व्हिडिओसाठी तुम्हाला लिस्ट मागत नाही आहे, कारण की मी एक जरी व्हिडिओ बनवला माझ्याकडे एक ते लिस्ट येतेच अमरावतीची, ती लिस्ट डायरेक्टच मिळते मला, ती आल्यानंतर मी डायरेक्टली व्हिडिओ बनवू शकतो। परंतु बाकी जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा माहिती मिळायला पाहिजे। तर तुम्हाला जर लिस्ट मिळाली असेल, कारण समजा एका विद्यार्थ्याला जर लिस्ट मिळाली आणि ती जर लिस्ट आपण टेलिग्रामवर टाकली समजा, तर त्यामध्ये जे काही 20-25 विद्यार्थ्यांचा तरी फायदा होऊ शकतो। आपण अंदाज पकडू की जास्त विद्यार्थी नसेल समजा, आणि ज्यांनाही माहिती पाहिजे असेल ते विद्यार्थी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि ज्यांनाही लिस्ट मिळत असेल त्यांनी या ईमेल ID आपल्याला लिस्ट शेअर करा। मला सुद्धा लिस्ट मिळाल्या तर मी तुम्हाला डायरेक्टली टेलिग्रामवर देतो, टेलिग्रामवरून तुम्ही बघू शकता जर तुमच्या जिल्ह्याची असेल तर। आणि माझ्याकडे जेवढ्या अपडेट येतील आता वसतिगृहाच्या त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।